अहो थांबा थांबा थांबा, कुठं मोटर चालू करायला चालले काय? मला पण तिकडेच जायचंय. तुम्हाला सांगतो, आधी त्या मोटरनी अहो नको नको केलं, नुसता भार 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 आवाज. मग मी काय केलं, ते डोक्याला तापच नको म्हणून गबरू कंपनीचं स्टार्टर मागवलं. आता तुम्ही इतर कंपन्यांचा स्टार्टर आणि गबरूचा स्टार्टर यांची तुलना करून बघा. आपला स्टार्टर कसा एकदम मजबूत आणि सर्वोत्तम गुणवत्तेच्या मटेरियल पासून बनवलेला आहे. याची गंजरोधक बॉडी 7 स्टेज पावडर कोटिंग प्रक्रिया केल्यामुळे कधीही गंजत नाही. तसेच उत्कृष्ट गुणवत्ता असलेले ॲक्रेलिक बटन हे तुम्ही 2.5 लाख वेळा चालूबंद जरी केले तरीही खराब होत नाही. हे विशेष ॲक्रेलिक बटन जे आहे ते आपले जे नॉर्मल गोल बटन असतात त्याच्यापेक्षा 20 ते 25 रुपये महाग आहेत. म्हणूनच तर हे जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह आहेत. गबरूचा स्टार्टर सर्वात महत्वाचं जे काम करतो ते म्हणजे मोटर जळण्यापासून संरक्षण. फक्त चांगली कॉईल असून उपयोग नाही, कारण स्टार्टरचं जे हार्ट आहे ते म्हणजे स्टार्टरमध्ये वापरलेलं किट असतं, ज्याला आपण पत्ती किट म्हणतो. ते सर्वोत्तमच असायला पाहिजे. आपल्या गबरू स्टार्टरमध्ये 10 mm प्युअर कॉपर पत्ती किट वापरलेलं आहे, ज्यावर सिल्वर लेअर आणि ग्रीड टेक्नॉलॉजी आहे. गबरू भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे की ज्याच्यामध्ये पत्ती किटवर अशी ग्रीड टेक्नॉलॉजी वापरली जाते. आपल्या गबरू स्टार्टर मध्ये जी कॉईल वापरली जाते ती वाईड बँड कॉईल आहे. 140 वोल्ट पासून तर 440 वोल्ट पर्यंत आपली कॉईल काम करते. 85 ग्रॅम प्युअर फाईन ग्रेड 37 गेज कॉपर आपल्या कॉईल मध्ये वापरलं जातं. आणि याच तरमुळे आपल्या गबरू स्टार्टरला बेस्ट क्वालिटी अचीव होते. वाईड बँड कॉईल मुळे कमी व्होल्टेजलाही मोटर सुरक्षित चालवण्याचं काम केलं जातं. प्रिसिजन ट्रिपिंग टेक्नॉलॉजीसह डबल टेस्टेड रिले वापरणारी गबरू ही खूप कमी कंपनीपैकी एक कंपनी आहे. या टेक्नॉलॉजीमुळे ओव्हरलोड जर होत असेल तर रिले 13 ते 15 सेकंदात ऑटोमॅटिक कट ऑफ करतो आणि मोटरला जळण्यापासून वाचवतो. तेव्हा मी काय म्हणतोय, माझा ऐका. जसं माझ्या डोक्याचा ताप गेला तसं तुमचं पण जाईल. ते बारबार करणारं मशीन द्या फेकून, नवीन स्टार्टर बसवा गबरूचं, एकदम कडक दणकट आणि वर्षानुवर्ष टिकणार. गबरू शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रोडक्ट बनवणारी भारतातील नंबर 1 कंपनी. गबरू हो साथ, टेंशन की क्या बात.